नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान शिरवळ या ठिकाणी चालू होतं आणि चालू आहे सुद्धा. आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर होता आणि बकासूर गट क्रमांक 22मध्ये पळाला. बकासूरची गाडी जी आहे ती फॉल झाली, परंतु बकासूरची गाडी फॉल झाली कशामुळे झाली हे महत्त्वाचं नाही, पण बकासूरसोबत पैरा कुठला होता, बकासूरसोबत पैरा जो होता तो देवा होता. हा देवा कुठला होता सगळ्या महाराष्ट्राला सांगतो. हा देवा जो आहे तो आत्ता एक मैदान झालं होतं अहिल्यानगर या ठिकाणी. त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकवलेला जो बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत जोडी पाळली होती. बाब्या आणि हा देवा ही गाडी जी पाळली होती, काय गाडी पाळली, सुंदर अशी गाडी पाळली. तिथलाच आहे कुठला तरी देवा असं सांगितलं जाते. मला अजून पण मी एवढं काही खात्री सांगू शकत नाही, परंतु मला असं खूप जणांनी सांगितलं की तो मी विचारलं देवा नक्की कुठला आहे, त्यांनी सांगितलं की हा देवा जो आहे तो त्या ठिकाणचा आहे. आता बघूया किती खरं किती काय, परंतु गाडी कशी काय फॉल्ट झाली. गाडी जी आहे ती गाडीला स्पीड लागलं नाही असं म्हणावं असं, परंतु काळ्या मातीला मी वारंवार सांगतो आहे की बकासूर थोडासा कमी पळतो आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की काळ्या मातीचं रान बकासूरला काय सूट होत नाही असं वाटते. कारण की खूप बकासूरचे चांगले चांगले पैरे मोठे मोठे झालेले आहेत, परंतु बकासूर काळ्या मातीला थोडासा बिचकतो आहे पळताना. गाडी दाबतो आहे बकासूर आणि तो दुसरा पण बैल त्याच्याबरोबर जो कोणी लागतो आहे तो सुद्धा गाडी खेचतोयच असं वाटतंय. परंतु चला असं त्या शेवटी बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, इथं कधी हार कधी जीत आहे, परंतु सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता होते. आज तरी बकासूरने 100% सलग 3 मैदानं गुलाल मिळवला आहे. शेवटी मित्रांनो कसं असतं, प्रत्येक नंदीचा लागेलच असा की गुलाल प्रत्येक मैदानामध्ये गुलाल पाहिजे असं नाही काय. कारण की कसं होतं कधी कधी गटाला पण चांगल्या नंदीला हरावं लागतं आणि तसंच आज काहीतरी घडलं. बकासूरला आज गटाला पराभव सहन करावा लागला, परंतु हा पराभव म्हणू शकत नाही. गाडी गटाला फॉल झाली, त्याच्यामुळे नाराज होऊ नका. उद्या पळेल बकासूर, उद्या कुठं मैदान आहे त्याचं मी सांगतो तुम्हाला, परंतु उद्या पळताना दिसेल बकासूर. आपल्याला काही काळजी करू नका. आणि बकासूरने नाराज जरी केला असेल तरी आज मथुरने खुश केले. काय गाडी पाळली. या बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या इतिहासामधील एक टॉपचा नंदी, ज्या नंदीने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाळण्याच्या जोरावरती अखंड महाराष्ट्र जिंकला. सलग 5 वर्ष बिंजोडचं शर्यत क्षेत्र गाजवतोय. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुर. काय गाडी पाळली मथुरची आणि सचिनची, आणि त्याच्यासोबत पाहायला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. हॉटेल सागर शाहिद भाई मुलानी नाते पुतेकरांचा सचिन. मित्रांनो मथुर आहे. जसं मी तुम्हाला सांगतो बकासूरचे व्ह्यूवर्स जास्त असतात तसे मथुरचे सुद्धा व्ह्यूवर्स जास्त असतात. कारण की आज दोघे महारथी जे आहेत ते आज मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसते आणि चांगली गाडी पाळली, म्हणाव्याशी गाडी पाळली आणि गाडीला स्पीड खतरनाक लागलं होतं. आणि अच्युत ड्रायव्हर रेटरेकर हे जे होते आज मथुरच्या गाडीवरती होते आणि सगळे म्हणते की मथुरने सुट्टा निकाल तरी काढला, परंतु म्हणावं असं स्पीड लागायला पाहिजे होतं, तसं काय लागलं नाही. परंतु मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की मथुर सेमीला जास्त पोहतो. सेमीफायनल ज्यावेळेस असतो त्यावेळेस मथुर एक लय स्पीडनं पोहतो आणि मथुरचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आता बघूया आता सेमीला काय होऊ शकतं. कारण की त्या ठिकाणी चांगले नंदीने गट पास काढला आहे. कारोंडेकरांचा चिक्या, अजित शेट यांचा चिक्या आहे, सांडू मिस्त्री तळेगाव यांचा देवाबाई आहे आणि तो लाल बादशाह. ही गाडी एक सांगतो तुम्हाला टॉपची गाडी आहे त्या मैदानामध्ये आणि ती एक गाडी सगळ्यांना एक डोकेदुखी ठरू शकते. परंतु असो शेवटी प्रत्येकजण पाळण्यासाठी आला आहे, प्रत्येक जणाला 1 नंबरचा मान जो आहे तो पाहिजे. परंतु आज मुळशीमध्ये मैदान चालू आहे, त्या मैदानामध्ये महाराजचं काय झालं अजून काय मला काय माहीत नाही, तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. महाराज पळाला का, महाराज कोणत्या गटात होता. परंतु असू द्या, आज बकासूर चा पराभव गट क्रमांक 22मध्ये झालेला जरी असेल तरी नाराज होऊ नका. मथुर आहे त्या ठिकाणी, मथुर त्याचा भाव आहे बकासूरचा आणि हे दोघे ज्या मैदानामध्ये असतील त्या ठिकाणी गर्दी लोट असतोच. आणि बघूया आता काय होईल. मथुर सेमीमध्ये 100% पास होईल, कारण की सचिन त्याच्यासोबत आहे, चांगला आहे नंदी सचिन. सगळ्या महाराष्ट्राला हिंदकेसरी नंदी आहे, परंतु मथुरसोबत पळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. कारण की जसं बकासूरसोबत आपण म्हणतो की भाग्याची गोष्ट असते, तसं मथुरसोबत पळणंसुद्धा भाग्याची गोष्ट आहे. परंतु बघूया
बकासूरसोबत जो देवा पळाला होता तो नक्की कुठला आहे हे जरा तुम्हाला सांगायचं होतं की तो मला वाटतं मला सांगितलं एक दोघांनी की बुलढाण्याच्या बाब्यासोबत तो पळाला होता आणि की तोच होता की काय बघूया जरा कमेंट्समध्ये सांगा त्याच्या फॅन्सने तिकडच्या. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.